नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रेझी आयस यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपण व्हिडिओमध्ये MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020मध्ये पेपर 1 म्हणजेच GSच्या पेपरमध्ये असे प्रश्न ज्यांच्यावरती ऑब्जेक्शन्स घेणे गरजेचे होते ते काही डिस्कस केले. पण काही प्रश्न असे आहेत ज्यांच्यावरती थोडेसे अजून क्लॅरिफिकेशन करणे गरजेचे होते, त्यामुळे मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहिला प्रश्न जो आहे तो आहे नीती आयोगशी रिलेटेड. तर ह्या प्रश्नामध्ये आपण काल बघितले होते की करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आहे. ह्याच्यामध्ये पहिले स्टेटमेंट हे बरोबर होते, पण सेकंड स्टेटमेंटवरती डाऊट असा होता कारण की काही आपल्याला कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स असे काही भेटले नव्हते. नाही कुठला गव्हर्नमेंट रिपोर्ट किंवा नाही नीती आयोगच्या कुठल्या साईटवर वेबसाईटवर असा उल्लेख होता नॉर्मेटिव्ह प्लॅनिंगचा. पण जर आपण एक बुक बघितलं, इंडियन इकॉनॉमी बाय रमेश सिंग, ह्या पुस्तकामध्ये चॅप्टर इकॉनॉमिक प्लॅनिंगमध्ये तुम्हाला इथं या पॅराग्राफमध्ये दिसून येईल की इन जानेवारी 2015 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिप्लेस दी प्लॅनिंग कमिशन बाय नीती आयोग. आणि इफ वी लुक इन टू द फंक्शन्स आणि गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ द न्यू बॉडी we came to know that India has officially moved towards normative planning. म्हणजेच रमेश सिंग जे आहेत, पुस्तकाचे ऑथर जे आहेत, त्यांचं असे म्हणणे आहे की नीती आयोगनी जेव्हा प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस केले तेव्हा इंडियानी पुढे वाटचाल केली नॉर्मेटिव्ह प्लॅनिंगकडे. तर मेन बात अशी आहे की इंडियन इकॉनॉमी बाय रमेश सिंग हे जे पुस्तक आहे ते भरपूर लोक, भले UPSC ॲस्पायरंट असो किंवा MPSC ॲस्पायरंट असो किंवा बाकीच्या स्टेट सर्व्हिसचे एक्झाम देणारे ॲस्पायरंट्स असो, ते सगळे लोक हे पुस्तक जरूर रेफर करतात. पण हा जो आहे हा काही कन्क्लुसिव्ह असा एव्हिडन्स असं म्हणता येणार नाही, कारण की इथं एका ऑथरचं जे पर्स्पेक्टिव्ह किंवा ऑपिनियन जे आहे ते तिने डिफाईन केलेले आहे. जर आपण गव्हर्नमेंट रिपोर्ट्स बघितले किंवा इंटरनॅशनल रिपोर्ट्स किंवा नीती आयोगची वेबसाईट बघितली किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स बघितले तर कुठेही नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग ह्याचा उल्लेख अजिबात आलेला नाही. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा खूप डिबेटेबल टॉपिक बनून जातो आणि ह्याच्यावरती मोर क्लॅरिफिकेशन MPSCच देऊ शकते. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्सशी रिलेटेड. आता ह्या प्रश्नामध्ये जे फर्स्ट स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट असे म्हणते की द अलायन्स इज ऑफ 121 सोलार रिसोर्स रिच कंट्रीज. तर आत्ताचे जर ॲक्टिव्ह मेंबर्स जर आपण बघितले, म्हणजेच मेंबर कंट्रीज जे ऑफिशियली मेंबर आहेत इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या, त्या आहेत 75. पण जेव्हा ही संघटना लॉन्च झाली होती म्हणजेच 30 नोव्हेंबर 2015 ह्या काळी इथं एक डॉक्युमेंटेशन रिलीज केले होते. त्याच्यामध्ये सांगितले होते की 121 हे सोलार रिसोर्स रिच कंट्रीज आहेत. हे सोलार रिसोर्स रिच कंट्रीज म्हणजे अशा कंट्रीज ज्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या मध्ये पडतात. अशा 121 सोलार रिसोर्स रिच कंट्रीज आहेत आणि हे अलायन्स राहील 121 सोलार रिसोर्स रिच कंट्रीजचं. पण ह्याच्यामध्ये फक्त 75 असे कंट्रीज आहेत ज्यांनी ऑफिशियली हे मेंबर कंट्रीज बनलेले आहेत ह्या इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे. तर आपण डॉक्युमेंटेशन बघूया जे मी इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहे. तर हे आहे ते डॉक्युमेंट. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खाली इथं डिक्लेअर केले की इंटरनॅशनल सोलार अलायन्स प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर कंट्रीज, म्हणजेच अशा कंट्रीज ज्या पॉसिबल आहेत की भविष्यामध्ये मेंबर बनतील त्याच्या. तर ह्याच्यामध्ये 121 कंट्रीजचा उल्लेख आहे, तुम्ही इथे बघू शकता. पण आत्ताचे जर ॲक्टिव्ह मेंबर कंट्रीज जर तुम्ही बघितल्या तर त्या फक्त 75 आहेत. तर परत जाऊया आपल्या प्रश्नाकडे. तर जर आपण ह्या दृष्टिकोनातलं बघितलं की जेव्हा अलायन्स फॉर्म झालं होतं तेव्हा पॉसिबल 121 कंट्रीज आहेत असं जर म्हणलं तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर होते. आणि ह्या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला एकच इनकरेक्ट स्टेटमेंट सापडतं, ते आहे म्हणजेच स्टेटमेंट 2. कारण की इथं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन यायला पाहिजे इक्वेटरच्या ऐवजी. इथं जर बघितलं तर इथं हा पॉसिबल शब्द हा मिसिंग आहे किंवा प्रॉस्पेक्टिव्ह कंट्रीज असा हा शब्द मिसिंग आहे. आता भरपूर लोकांचे असे म्हणणे आहे की विकिपीडियावरती तर डायरेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे की जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते 121 कंट्रीजचे अलायन्स आहे. पण विकिपीडिया हा एक रिलायबल गव्हर्नमेंट सोर्स म्हणता येणार नाही. आता रिलायबल गव्हर्नमेंट सोर्स म्हणजे कुठले, तर कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचा जो रिपोर्ट आहे किंवा इंटरनॅशनल रिपोर्ट आहे किंवा कुठल्या तरी पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी किंवा कुठल्या दुसऱ्या कमिटीनी किंवा ट्रिब्युनल्स जे असतात किंवा बाकीचे जे बॉडीज आहेत त्यांनी कुठला तरी एक रिपोर्ट जर सादर केला असेल तर ह्या सगळ्यांना आपण रिलायबल गव्हर्नमेंट सोर्स असे म्हणता येईल.
पण इथं आपण एक गमतीशीर गोष्ट म्हणजे बघा, इकॉनॉमिक सर्वे हे आपले चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर बनवतात, पण आता त्यांनी बघा इथनं सोर्स कुठनं घेतलेला आहे, तर त्यांनी घेतलेला आहे विकिपीडियावरनं. म्हणजे आपल्याला वाटतं एवढे मोठे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत, ते वर्ल्ड बँकचा रिपोर्ट किंवा IMFचा रिपोर्ट हे रेफर करतील, पण त्यांनी सुद्धा विकिपीडियाचा रेफरन्स घेतलेला आहे. पण MPSC वरती जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन्स घेता तेव्हा MPSC सांगते की तुम्ही रिलायबल गव्हर्नमेंट सोर्स वापरायचा आहे, ना की विकिपीडियाचा. तर चला बघूया पुढचा प्रश्न. तो आहे साहित्य अकॅडमी अवॉर्डशी रिलेटेड. आता साहित्य अकॅडमी अवॉर्ड 2019 जे आहेत ते रिलीज केले होते डिसेंबर 2019 मध्ये. 23 लँग्वेजेसमध्ये हे अवॉर्ड दिले होते. पण त्याच्या ठीक एक महिन्यानंतर म्हणजेच 21 जानेवारी 2020ला साहित्य अकॅडमीने ऑफिशियल प्रेस रिलीजद्वारे सांगितले की ते नेपाळी ह्या लँग्वेजमध्ये सुद्धा अवॉर्ड दिलेला आहे. हे 23 लँग्वेजेस सोडून नेपाळी ह्या लँग्वेजमध्ये सुद्धा अवॉर्ड दिला होता. तर टोटल लँग्वेजेस जर आपण बघितल्या तर ते होऊन जातात 24. आणि ही ऑफिशियल प्रेस रिलीज आहे, साहित्य अकॅडमी अवॉर्डनी रिलीज केली होती. आता ही जी छोटीशी न्यूज आहे ती माझ्या डोळ्यातनं सुद्धा निसटली आणि मला असं वाटते की MPSCच्या नजरेतनं सुद्धा ही न्यूज निसटलेली आहे. तर जाऊया आता परत प्रश्नाकडे. आता प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आहे आणि इथे पहिलं स्टेटमेंट तुम्ही बघू शकता, साहित्य अकॅडमी अवॉर्ड्स वेर गिवन इन 23 लँग्वेजेस. पण जर तुम्ही बघितलं आत्ता एक महिन्यानंतरनं नेपाळीमध्ये सुद्धा दिली होती, म्हणजे टोटल लँग्वेज हे 24 होऊन जातात. त्यामुळे हा जो स्टेटमेंट आहे तो सुद्धा इनकरेक्ट होतो. आणि आपण बघितले होते B आणि C सुद्धा स्टेटमेंट इनकरेक्ट आहेत आणि D स्टेटमेंट हे करेक्ट होते. त्यामुळे इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले, त्यामुळे ऑप्शन 4 हे बरोबर आहे आणि MPSCने हे जे उत्तर B आणि C म्हणजेच ऑप्शन 3 हे दिले होते. आता हे सगळे डिबेटेबल क्वेश्चन्स बघितल्यानंतर ना जाऊया आपण परत आपल्या अनालिसिस चार्टकडे. आता इथं आपण बघू शकतो पाकिस्तान रिझोल्युशनवाला जो प्रश्न आहे तो कॅन्सल होणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनावाला जो प्रश्न आहे त्याचा आन्सर चेंज करायला पाहिजे MPSCनी. आता इथं जर नीती आयोगचा जो प्रश्न आहे तो आपण आन्सर चेंज या कॅटेगरीमध्ये टाकला होता, पण हा थोडासा डाऊटफुल प्रश्न होऊन जातो, कारण की जर आपण ह्याचं सोर्स जर बघितलं ते रमेश सिंग आहे, पण कुठेही गव्हर्नमेंटच्या रिपोर्ट किंवा रिलायबल गव्हर्नमेंट सोर्स असा कुठं भेटलेला नाहीये. त्यामुळे हा डाऊटफुल अशा कॅटेगरीमध्ये टाकता येईल आपल्याला. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स. तर ह्याच्यामध्ये जर आपण नीट पर्स्पेक्टिव्ह जर बघितला, हा आपण कॅन्सल कॅटेगरीमध्ये काढून अनचेंज कॅटेगरीमध्ये टाकू शकतो, कारण की MPSCने ह्याचे बरोबर उत्तर दिले आहे. आणि जो साहित्य अकॅडमी अवॉर्डशी रिलेटेड जो प्रश्न होता तो अनचेंज कॅटेगरीमधनं निघून आन्सर चेंज ह्या कॅटेगरीमध्ये येईल, कारण की आपण आत्ताच बघितलं की 24 लँग्वेजेस आहेत ज्याच्यामध्ये साहित्य अकॅडमी अवॉर्ड दिले होते. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत हॅबिटॅट डिस्ट्रक्शन हे आन्सर चेंज आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे ते अनचेंज कॅटेगरीमध्ये राहील. तर हा होता आपला क्लॅरिफिकेशन व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू.